हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर चला मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो. तर या गाईज, नाश्ता करायला आज मी सकाळचा नाश्ता आणलाय बटाका पुरी. इथली बटाका पुरी लय फेमस आहे सुरतची. म्हणून एक मित्र जाऊ लागला, त्याला म्हणलं घेऊन ये माझ्यासाठी त्यानं माझ्यासाठी बी आणली. तर आता पाहू आपण. अरे वा 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 वा. तर गाई इथली बटाकापुरी पहा, आपल्या इकडे सारखीच आहे म्हणा, पण आपल्या इकडे अशी कढी नाही भेटत. कढी ही कढी आहे, त्याच्यासोबत लय मस्त कढी आहे ती. कारण या कढीमुळेच इथं खायला येतात लोक. लय नंबर लावणं लागते गाई तिथं, तेव्हा 10-15 मिनिटाच्या नंतर नंबर लागतोय. पण मजा येते खायची. मग 10-15 मिनिटं काय नाही वाटत माणसाला, खायला मजा आली की. तर आता मी वाटी आणतो गाईच. तर गाई वाटी आणली आता मी याच्यामध्ये कढी घ्यायसाठी मस्त. तर चला आता हे खोलावी कसं. मस्त आहे. तर गाई आता हे खोलता येत नाही लवकर वाटते. आपण असं करू की याला फाडून टाकू. वाह बाय वाह. तर या गाईज बटाका पुरी खायला. लय मजा येते कढी खायची. मी याच्यामुळेच आणतो. लय लोक याच्यामुळेच खातात, कढीमुळं. तर काय आता झाला माझा नाश्ता. मस्त मजा आली नाश्ता करायला काय. आणि इकडे सुरतला पाऊस लय चालू आहे. 2 दिवस झाले एकसारखा पाऊस चालू आहे. आता बी बाहेर पाऊसच चालू आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो बाहेरचं वातावरण, कारण पावसाचं कसं झालं ते. दुसरी गोष्ट की मी इतके दिवस व्हिडिओ काढून नाही टाकले माहिती आहे का गाईज, कारण की मला थंबनेल नाही लावता येत, म्हणून मी व्हिडिओ टाकत नव्हतो. आता मी थंबनेल लावायचं शिकलो. आता माझं आज पहिलं थंबनेल राहील आजच्या व्हिडिओवर. तुम्ही पाहा थंबनेल कसं आहे कसं नाही, चांगलं आहे का नाही, मला कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण की मी स्वतः लावणार आहे बनवून आज, कारण मी कधीच लावलं नाही. आज पहिली वेळेस लावणार आहे. आणि कसं वाटतंय थंबनेल फक्त मला कमेंट करून सांगा की थंबनेल कसं आहे. कारण की मी थंबनेल पहिलं कधीच नाही लावेल ना, मला लावता येत. पण आता मी शिकलो की थंबनेल कसं लावायचं. चला मी बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला पावसाचं. तर बघा काय जे वातावरण कसं आहे पावसाचं. फक्त 2 मिनिटं झाली पाऊस बंद होऊन. मी नाश्ता करू लागलो तेव्हा पाऊस येऊच लागला. 2-3 दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे. हे पहा गलीतलं वातावरण. हे खाली भिजेल हे सगळं. हे सगळं वातावरण आमच्या गलीतलं. हे पहा इकडे बी आता बंद झाला पाऊस. तर गाईज मला जेवण बी बनवता येतं, पण आता जेवण मी बनवीन दुपारा. जेवण बनवताना एक ब्लॉग बनवीन मस्त. कारण मला भाज्या बी मस्त बनवता येतात, पोळ्या बी बनवता येतात. पण आता सकाळी सकाळी म्हणलं त्याला नाश्ताच करू आपण, आपल्याला काय बनवायचं नाही आता. नाहीतर
आत्ताच बनवणार होतो, पण म्हणलं सकाळी सकाळी एरवी मला काही पोळ्या गिळ्या भाजी गिजी खाऊ वाटत नाही, म्हणून मित्र चालला होता तर त्याला म्हणलं घेऊन ये बाय, आणि तो घेऊन आला. त्यानं मी विचारलं होतं मला की म्हणे मी चाललो, तुला आणायचं का काही, तर म्हणलं घेऊन ये, कारण समोरून विचारलं त्यानं, म्हणून म्हणलं घेऊन ये, तर घेऊन आला. आता मी दुपारा बनवीन मस्त भाजी पोळ्या, त्याचा बी व्हिडिओ टाकीन. भाजी पोळ्या बनवून मस्त फास्ट क्लास. वांग्या बटाट्याची भाजी लय आवडती मला, वांग्या बटाट्याची भाजी बनवीन मस्त फास्ट क्लास, आणि पोळ्या बनवीन. तर बाय गाईज, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि थंबनेल कसं वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा, कारण हे माझं पहिलं थंबनेल आहे. कारण मी कधी टाकलं नाही, मला बनवता बी येत नव्हतं. आता मला बनवता बी येतं आणि टाकता बी येतंय, कारण थंबनेल कसं बनवतेत कसं टाकतेत हे पूर्ण शिकलो मी, आणि कसं वाटतं हे पहिलं थंबनेल आहे म्हणून नक्की सांगा. तर बाय गाईज.